नमस्कार। आज आपल्याला बनवायची एक कच्ची दाबेली। पण ही दाबेली सगळेजण फक्त बटाटे उकडून दाबेली मसाला घालून बनवतात। पण मी दाबेली जी पावभाजी भाजी बनवते त्यापासून बनवते, कारण मुलांनी दाबेली खायची पण ती कशी सगळ्या भाज्या पोटात गेल्या पाहिजे। मग तुम्ही माझी पावभाजी रेसिपी बघितलीच आहे, तर तशीच ही बघा। ही मी उकडवून ठेवलेली भाजी, सकाळी केलेली पावभाजीची भाजी उकडवून ठेवलेली, आणि हे बीट आणि गाजर उकडून मिक्सरला बारीक करून घेतलेले, हे त्यात मिक्स करायचे भाजीत। ही उकडलेली भाजी आहे, 1 कप आहे। हे 4 पाव घेतलेले आहेत मी। हे शेंगदाणे घेतले आहेत आपल्याला दाबेलीत घालायला, हे आपण तळून घेणार आहोत। हे बटर घेतलेलं आहे, हे बटरची रेसिपी माझ्या चॅनलला आहेच। हा कांदा कापून घेतलेला आहे सजावटी करता किंवा मध्ये घालण्याकरता। ही शेव घेतलेली आहे बारीक। ही मी लाल चटणी बनवलेली आहे, लिंबू, साखर, लाल मसाला आणि मीठ उकळून त्याची चटणी पावाला आतून लावायला। हा आहे माझा काळा मसाला, कारण मी हा थोडासा घालणारच, कारण याचा सुगंध खूप छान येतो दाबेलीत घातल्यावर। ही आहे मी दाबेलीचा मसाला आणलेला, तो घेतला आहे 1 चमचा। हा पण मी 1 चमचा घेतलेला आहे। ही कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत। तर मुलांना पावभाजी आता खाल्ली दुपारी तर मुलं बोलणार संध्याकाळी नको, तर मग आपण अशी त्याच भाजीची दाबेली बनवू शकतो। चला आता आपण मग काय करूया, आधी शेंगदाणे तळून घेऊया आणि मग दाबेलीची तयारी करूया। हे बघा, मी कढई तापत ठेवली आहे। आधी आपण याच्यात शेंगदाणे तळून घेऊया आणि मग भाजीला फोडणी देऊया। शेंगदाणे बटरमध्येच तळायचे, म्हणजे त्याची चव एकदम छान लागते। असे छान खरपूस रंग येईपर्यंत, हे खरपूस चवीला लागेपर्यंत, म्हणजे असे लालसर होईपर्यंत तळायचे, जास्त काळे नाही करायचे। अगदी बाहेरच्या पेक्षाही ही आपली दाबेली एकदम चवीला सुंदर लागते। तशीच बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारलेला की मी पावभाजी मसाला घातलेला नाही, तर अजिबात नाही। पावभाजीपेक्षा हा काळा मसाला अतिशय चवीला आणि सुगंध त्याचा एकदम छान तेलात घातल्यावर येतो, म्हणून मी पावभाजी मसाला घालत नाही। आपण हे छान तळून घेऊया। हे बघा, आपले शेंगदाणे छान असे तळून झालेले आहेत। आता हे आपण काढून घेऊया। आता हे थंड होईपर्यंत अजून थोडे लाल होणार आहे, तेव्हा असाच कलर काढायचा आहे, जास्त काळपट करायचा नाही आहे। आता आपण याच्यात आणखी बटर घालून घेऊया भाजीला। बटर वितळलं आहे, पावभाजी मसाला घालूया। हा काळा मसाला घालूया। छान सुगंध सुटला आहे मसाल्यांचा। आता आपण ही भाजी घालून घेऊया। चवीप्रमाणे मीठ घालायचं याच्यात। जर तुम्हाला असं सेपरेट करायचे असेल दाबेली, तर तुम्ही कमी पाणी टाकून भाजी शिजवून घ्या, अशी सुक्की करा। किंवा मग असं सकाळी पावभाजी संध्याकाळी दाबेली केली तरी चालेल। बघा, भाजीचा रंग मस्त आला आहे। असं मुलांच्या पोटात सगळ्या भाज्या जातात।
पाव खाल्ला तरी मग त्रास होत नाही अशी भाजी खाल्ल्यामुळे. आता आपण ही 1 मिनिट अशी तिला होऊ देणार आहे. ही बघा 1 मिनिट छान परतून झालेली आहे भाजी. आता ही मी काढून घेते आणि आता आपण दाबेली भरायला सुरुवात करूया. गॅस बंद करते मी, नाही तवा तापत ठेवते आणि एकीकडे आपण दाबेली भरून घेऊया. आता आधी आपण हे शेंगदाण्यावर हा काळा मसाला घालूया. याच्यामुळे चव छान लागते, नुसते शेंगदाणे लागत नाही. आणि हे मीठ घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया. बघा शेंगदाण्याचा कलर कसा छान झाला आहे. खरपूस असे तळले गेलेले आहेत. तर हे बघा पाव हा असा दोनच साईड कापायच्या आहेत पावाच्या, म्हणजे भाजी अशी आत राहते. सर्व त्याच्यात आपण जे भरणार आहे ते सर्व आत राहतं. आता आपण हा आंबट गोड छान असा चटणी लावून घेऊया लिंबाची, किंवा तुम्ही चिंचेची चटणी पण लावू शकतात, जे आपल्याकडे तयार असते. हे बघा छान असा दोन्ही साईडने लावून घेतली आपण चटणी. आता यात आधी भरायची आहे भाजी. अशी दाबून भरायची आहे छान. हे बघा आता यावर टाकायचा आहे कांदा, कोथिंबीर, शेंगदाणे, हे डाळिंबाचे दाणे आणि थोडी शेव. हे बघा छान अशी आपली दाबेली भरून झाली आहे. अशी आपण अजून त्या तिन्ही दाबेल्या भरून मग गरम करूया. परत मी तुम्हाला दाखवते. हे बघा अशा दोनच साईड कापायच्या आहेत. बघा म्हणजे भाजी बाहेर येत नाही. चटणी लावून घेऊया आंबट गोड. याने भाजीची चव आणखी छान होते ह्या चटणीने. आता यात आपल्याला परत भाजी भरून घ्यायची. अशी त्रिकोणी कापल्यामुळे, म्हणजे दोनच साईड कापल्यामुळे याच्यात भाजी भरपूर राहते आणि मग खाताना नुसता पाव लागत नाही, भाजी पाव असं पूर्ण लागतो दाबेलीची चव. यात आधी कांदा पूर्ण असा आतपर्यंत असा घालायचा आहे, कोथिंबीर, शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे आणि शेव. बघा मस्त दाबेली आपली भरून झालेली आहे. अशाच मी ह्या दोन्ही भरून घेते. मग आपण तव्यावर बटर लावून गरम करून घेऊया. हे बघा आपल्या चारही दाबेल्या छान अशा भरून झालेल्या आहेत. हे बघा मस्त त्याच्यात सर्व पूर्ण पाव छान भरलेले आहेत. आता आपण तव्याला आधी बटर लावून घेऊया. आणि सगळ्या दाबेली ठेवून घेऊया. हे बघा वरून पण आपल्याला बटर लावायचे दाबेलीला आणि छान अशी 1 मिनिटभर दोन्ही साईडने गरम करून घ्यायचा आहे पाव.
तव्यावर थोडी भाजी सांडली, एकदम सुगंध सुटला आहे त्या भाजीचा, एकदम छान अशी झाली आहे. मस्त आपली दाबेली तयार झाली आहे. आता आपण ही उलटून घेऊया. हे बघा कसा पाव छान भाजला गेला आहे बघा खरपूस बटरमुळे. पुन्हा आपण उलटून घेणार आहोत. हे बघा दाबेली झालेली आहे. ही साईड जास्त भाजलेली असते तेव्हा ती कडक तरी पण झालेली आहे बघा. कडक अतिशय सुंदर खायला लागणार आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. गॅस बंद करते मी आणि हे बघा अशा सगळ्या काढून घेते. आपली दाबेली तयार झाली आहे. पुन्हा त्यावर अशी वरून थोडी शेव, कोथिंबीर, थोडेसे डाळिंब आणि शेंगदाणे असे वरून. मुलं आवडीने खातात. छान अशी आपली दाबेली तयार झाली आहे. ही तुम्ही नक्की करून बघा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरता आता तुमच्या मोबाईल स्क्रीनवर माझा लोगो आला असेल त्यावर क्लिक करा. धन्यवाद.